गट हे आपला ब्रेन आहे दुसरा. जे काय आपलं जठर आहे तेच आपली संपूर्ण शरीराची निर्मिती करतं आणि सप्तधातू जे बनवतं ते जठरामध्ये. जठर जर चांगलं असेल तर आपले धातू बनतात. धातू म्हणजे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. हे जे सप्तधातू आहेत याची निर्मिती चांगली होते आणि शरीर तेजपुंज आणि सुदृढ दिसायला लागतं. म्हणजे हल्ली आपण सगळ्यांना नाव दिले फूडी. मी फार फूडी आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल की सगळीकडे रेस्टॉरंट आणि सगळीकडे नवीन नवीन उघडते आहेत आणि सगळ्यांना एक असतं की आपल्याला सगळ्या रेस्टॉरंट ट्राय करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे आपण कुठेही खातो, कसंही खातो, किती आपलं फास्ट लाईफ आहे, पटापट आपल्याला खाऊन पळायचं असतं. पूर्वी जंत मुलांना झाले म्हणून औषधं द्यायचे किंवा जंताची औषधं मोठे पण घ्यायचे. त्यामुळे हल्ली हा प्रकार खूप कमी झालेला आहे की शरीरामध्ये जे बॅक्टेरियाज आहेत, जंत आहेत, कारण वेगवेगळ्या प्रकारचे जंत असतात. सिम्पटम्स काही दिसत नाहीयेत तरी सुद्धा हल्ली जंतांची ट्रीटमेंट करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आयुर्वेदामध्ये ही जंतांची ट्रीटमेंट आहे. ॲलोपॅथीमध्ये सुद्धा काही औषधं आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या शरीरातले जंत मारले जातात किंवा शौचावाटे निघून जातात. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी पूर्णपणे जंत चिकित्सा करून घ्यावी आणि जंताची औषधं आणि ती करावी आणि छानपैकी मग प्रोबायोटिक्स ज्याला आपण म्हणतो की दही, ताक अशासारखं पदार्थ असतात त्याचं सेवन करणं, त्याने आपल्या पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया येतील. आणि जर चांगल्या बॅक्टेरियाची वाढ झाली तर आपलं शरीर, आपलं इंटेस्टाईन चांगलं राहणार, आपलं जठर चांगलं राहणार आहे. कारण सर आम्ही लहान असताना आमची आई 3 महिन्यातनं 4 महिन्यात हंटर किंवा टाईपच्या जंताच्या गोळ्या असायच्या ते द्यायची. किंवा मे महिन्यात खूप आंबा खाल्ल्यानंतर शाळा सुरू व्हायच्या आधी कॅस्टर ऑइल एक चमचा, जेणेकरून सगळं पोटातली आग किंवा हे सगळं जाईल असं पण असायची औषधं बरेच सगळ्यांना. पूर्वीच्या वेळी तर आठवड्यातनं एकदा कॅस्टर ऑइल देणं ही प्रथाच होती. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री सगळ्यांनी कॅस्टर ऑइल घ्यायचंय. बरोबर. ती तर प्रथाच होती. हल्ली बरेच जण पाळतात ते. आणि काही पेशंट मला सांगतात की आम्ही घेतो, म्हणजे आम्हाला खूप आवडतं कॅस्टर ऑइल घेणं वगैरे. आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, पंचकर्मामध्ये ज्या बस्ती चिकित्सा सांगितली आहे त्याचं एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसने जर गेलं तर आपलं इंटेस्टाईन छानपैकी क्लीन होऊ शकतं, डिटॉक्सिफाय होऊ शकतं आणि मग आपली गट हेल्थ सुद्धा त्यामध्ये चांगली राहू शकते. त्याच्यामध्ये डाएट पासून, काही औषधं देण्यापासून, काही तुपांची औषधं असतात, कधी कधी कुठल्या प्रकारचा बस्ती द्यायचा आहे त्या पद्धतीने ती योजना असते. आणि मग ऑइल काढा असं करून ते इंटेस्टाईन क्लीन करण्याची, डिटॉक्सिफिकेशन करण्याची एक पद्धत आहे. ती करून घेणं जास्त उपयुक्त आहे आणि त्यानंतर त्याचं डाएट फॉलो केलं तर आपली गट हेल्थ चांगली राहते, आपल्या पोटाची हेल्थ चांगली राहते, इंटेस्टाईन चांगले राहतात. आणि तुमचं जर इंटेस्टाईन आणि जठर चांगलं असेल सगळ्याच गोष्टी चांगल्या राहणार.